तर नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छान अशा यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डी एज्युकेशन. तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय नागरिकशास्त्र या विषयातील पाठ क्रमांक 4 स्थानिक शासन संस्था ग्रामीण या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर बघा मुलांनो, ह्या चॅनलवरती इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाशी रिलेटेड सर्व व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. खालील समस्या आणि त्या सोडवणारे अधिकारी यांच्या जोड्या लावा. अ गट आणि ब गट. पहिला प्रश्न, गट विकास अधिकारी. योग्य उत्तर, तालुक्यातील विकास कामांवर देखरेख ठेवणे. दुसरा प्रश्न, मुख्य कार्यकारी अधिकारी. योग्य उत्तर, जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे. तिसरा प्रश्न, ग्रामपंचायत अधिकारी. योग्य उत्तर, गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. ओळखा पाहू मी कोण. पहिला प्रश्न, गावाचा प्रथम नागरिक. योग्य उत्तर, सरपंच. दुसरा प्रश्न, जिल्हा परिषदेचे सर्व प्रशासकीय कामकाज पाहतो. योग्य उत्तर, मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. तुम्ही काय कराल. प्रसंग 1. तुमच्या शाळेच्या रस्त्यावर खूप खड्डे पडले आहेत आणि पावसाळ्यात तिथे पाणी साचते. ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कोणाला पत्र लिहाल. योग्य उत्तर, ग्रामपंचायत. गावातील रस्ते बांधणे व दुरुस्त करणे हे ग्रामपंचायतीचे कार्य आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र लिहीन. पुढचा प्रश्न, प्रसंग 2. 250 लोकसंख्या असलेल्या वाडीवर किंवा वस्तीवर ग्रामपंचायत स्थापन करता येईल का. जर नाही तर तिथं कोणती शासन पद्धती काम करेल. योग्य उत्तर, नाही. 250 लोकसंख्या असलेल्या वाडीवर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करता येणार नाही. कारण 600 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2 किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत स्थापन केली जाते. त्यामुळे त्या वाडीचा कारभार गट ग्रामपंचायतीमार्फत चालवला जाईल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. ग्रामपंचायतीचे कार्य. पहिल्या चौकटीत लिहिणार पिण्याच्या पाण्याची सोय. दुसऱ्या चौकटीत लिहिणार गावासाठी रस्ते बांधणे व दुरुस्ती करणे. तिसऱ्या चौकटीत लिहिणार गावात स्वच्छता राखणे. चौथ्या चौकटीमध्ये लिहिणार सांडपाण्याची व्यवस्था. पाचव्या चौकटीत लिहिणार दिवाबत्तीची सोय. 6व्या चौकटीमध्ये लिहिणार जन्म मृत्यूची नोंद. 7व्या चौकटीमध्ये लिहिणार गावात प्राथमिक शिक्षण पुरवणे. 8व्या चौकटीत लिहिणार गावातील लोकांना सरकारी योजनेची माहिती देणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. खालील तक्ता पूर्ण करा. महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक शासन संस्था त्रिस्तरीय रचना. स्तर, लोकप्रतिनिधी प्रमुख, शासकीय प्रमुख. पहिला, ग्रामपंचायत. लोकप्रतिनिधी प्रमुख सरपंच, प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी. स्तर, पंचायत समिती. लोकप्रतिनिधी प्रमुख सभापती, प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी. स्तर, जिल्हा परिषद. लोकप्रतिनिधी प्रमुख अध्यक्ष, प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी. तर बघा मुलांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमातील विषय नागरिकशास्त्र या विषयाचा पाठ क्रमांक 4 स्थानिक शासन संस्था ग्रामीण या पाठाचा स्वाध्याय आज आपण बघितला. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.